भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत एक धक्कादायक माहिती दिली आहे। त्यांचं बनावट लेटर हेड आणि सही वापरून तब्बल 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे विधान परिषदेत स्वतः आमदार लाड यांनी ही धक्कादायक माहिती दिल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्यात। माझ्या नावाचे खोटे लेटर हेड आणि खोटी सही करून बीड जिल्ह्याला निधी वर्ग करण्यात आलाय। ही माहिती दिली आहे खुद्द प्रसाद लाड यांनीच। जिल्ह्यातून कोणीतरी पत्रव्यवहार करून माझी खोटी सही करून 3 कोटी 20 लाख रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले। तर कॉपी मागवली असता लक्षात आलं की माझं लेटर हेड खोटं वापरलं आहे, माझी सही खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे AI च्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतोय, आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा। सरकारला माझी विनंती आहे की आपण ह्या बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत, ह्या लोकांची नावं कळलेली आहेत कोण कोण आहेत ती, ते कोणी असतील कुठल्याही पक्षाचे असतील त्यांना अटक झाली पाहिजे।